1650 ते 1680 या 30 वर्षाच्या शिवसमकालीन काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याच्या उभारीमध्ये अतिशय मोलाची मदत करणारे, स्वराज्याचा तिसरा डोळा, स्वराज्याचा डोळा असणारे बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कशी झाली, बहिर्जी नायकांची कारकीर्द आणि बहिर्जी नायकाचा मृत्यू कसा झाला या संबंधीची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. राजमाता जिजाऊ यांच्यासोबत काही विश्वासू माणसं त्यांच्या वडिलांनी दिली होते आणि याच माणसामध्ये होते बहिर्जीचे वडील देखील. मित्रांनो, बहिर्जी नाईक हे लहान असताना अतिशय चतुर आणि हुशार असं व्यक्तिमत्व होतं. डोंगर कपाऱ्यामधील, जंगलामधील, रानामधील पक्ष्यांचं आणि ऋतूंचं अतिशय चांगलं ज्ञान असणारा हा मुलगा होता. अतिशय चपळ, शरीराने पिळदार असणारा हा लहान मुलगा. मित्रांनो, बहिर्जी नाईक हे महाराजांना कशा पद्धतीने भेटले या ठिकाणी बरेच सारे पुरावे आहेत, बऱ्याच आख्यायिका आहेत. शिमग्याच्या वेळेस त्यांनी अनेक प्रकारची सोंग घेतली आणि त्यालाच प्रभावित होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्यात घेतलं अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर लांडग्याचा बंदोबस्त लावण्यासाठी लांडगे मारून त्यांच्या शेपट्या गोळा करून आणून राजमाता जिजाऊ यांच्यापाशी दिला. त्या प्रभावी झाल्या, राजे प्रभावी झाले आणि त्यांना आपल्यात सामील करून घेतलं, ही देखील आख्यायिका आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी राजांना बहिर्जी नाईक हे कसे भेटले याची आणखीन एक गोष्ट इतिहासामध्ये, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लहान मावळ्यांना घेऊन जंगलामध्ये तलवारबाजी आणि युद्धकला शिकत असतात. ही युद्धकला शिकताना जर जंगलामध्ये कोणी चुकून आला तर आपल्या तलवारी, आपले शस्त्र लपवून ठेवत असत व इतर खेळ खेळत असत. अशाच वेळेस बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजीराजे यांना भेटण्यासाठी आले आणि यावेळेस त्यांना मोरांचा आवाज ऐकू आला. छत्रपती शिवाजीराजांना बहिर्जी राजे भेटले, थोडीशी चर्चा झाली आणि भेटून वापस जात असताना बहिर्जी नाईकांनी राजे यांच्याकडे पाहिलं आणि राजांना सांगितलं की राजे, वैशाख महिन्यामध्ये मोर ओरडत नसतो. त्यावेळेस राजांनी चाणाक्ष नजरेने बहिर्जी नायकाकडे पाहिलं, त्यांना परत बोलवलं आणि विचारलं, हे तुम्ही कसं काय ओळखता? त्यावेळेस बहिर्जी नाईक म्हणाले, हा वैशाख महिना आहे आणि मोर हा मृग नक्षत्राच्या वेळेस ओरडतो, त्यामुळे हा मोराचा जो काही आवाज काढला यामुळे तुमची सगळी प्लॅनिंग विफल होईल. त्यामुळे तुमचा जो कोण मुलगा हा ओरडून मोराचा आवाज काढतोय त्याला सांगा की पावसाचा आवाज काढ. त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांना अतिशय कुतूहल वाटलं आणि त्याला सांगितलं की बाबा, तू आमच्यामध्ये सामील होतोस का? तू स्वराज्याची सेवा करण्यासाठी इच्छुक आहेस का? त्यावेळेस बहिर्जी नाईक ही खुश झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले. मित्रांनो, बहिर्जी नाईक वेगवेगळे सोंग घेण्यामध्ये, वेगवेगळ्या कला करण्यामध्ये अतिशय निपुण होते. पुढे स्वराज्याच्या हेर खात्याची जबाबदारी बहिर्जी नायकावरती आली. हेर खातं सांभाळत असताना बहिर्जी नाईकांनी आदिलशहा, दिल्लीचा दरबार, पुणे या ठिकाणी असंख्य काम केले. छत्रपती शिवाजीराजांच्या लढाईचं एक गमक, एक गमिनी कावा म्हणजेच आपल्या सैन्याचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे आणि शत्रूची जास्तीत जास्त हानी झाली पाहिजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग करणं. हे प्लॅनिंग करताना शत्रूची अचूक माहिती काढून आणण्यामध्ये बहिर्जी नाईक यांचं योगदान खूप मोठं असायचं. बहिर्जी नाईक हे शत्रूच्या राणीवशात जाऊन राहिले तरी देखील तेथील सेविकाला किंवा राण्यांना देखील कळलं नाही. बहिर्जी नाईकांनी आपली कवाली औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला सुनावली आणि त्याच्याकडून बक्षीस देखून घेऊन आलं. हे हर होणारी बहिर्जी नाईक यांनी स्वराज्यामध्ये जवळपास 4000 हेर नेमले. 5 हे प्रमुख हेर त्यांच्यापाशी होते आणि हे सर्व हेर खातं बहिर्जी नाईक सांभाळत होते. हेरांची जर एखादी बातमी चुकीची असेल किंवा चुकीची माहिती दिली तर त्याचा कडेकोट केला जायचा, कारण की या बातमीवरती छत्रपती शिवाजी महाराज हे पुढील मोहीम आखायचे. ही बातमी जर खोटी निघाली तर स्वराज्याला, त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवाला देखील धोका होईल, म्हणून बातमी तपासून पाहणे आणि बातमी जर खरी असेल तरच ती छत्रपती शिवाजी महाराज यांना देणे असा बहिर्जी नायकांचा हातखंडा होता. मित्रांनो, बहिर्जी नायकांनी जवळपास 1650 पासून 1680 पर्यंत म्हणजेच 30 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ दिली, अगदी स्वराज्याचा तिसरा डोळा याप्रमाणे. परंतु या हेराची, या हर होणारी हेराची इतिहासामध्ये खूप कमी माहिती अवेलेबल आहे आणि ही कमी माहिती अवेलेबल असणंच ह्या हेर खात्याचं यश म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे खुद्द देखील कधी कधी बहिर्जी नायकांना ओळखण्यामध्ये गफलत करायचे. हर होणारी हेराची माहिती इतिहासामध्ये अवेलेबल नाही किंवा इतिहास खूप कमी माहिती देतो. अशा ह्या स्वराज्याच्या हिऱ्याचा मृत्यू भोपाळगड येथे झाल्याची नोंद सापडते. भोपाळगड येथे ते जखमी अवस्थेमध्ये आले आणि येथेच त्याने देह ठेवला, एवढीच माहिती इतिहास देतोय. मित्रांनो, बहिर्जी नायकांना स्वराज्याच्या या तिसऱ्या डोळ्याला
आपल्या वेळेतून मानवंदना देऊयात आणि स्वराज्याची गाथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.